विधीचा घडल्यानंतर अविधीचा नाश होतो. अविधी जर घडला तर अविधीच्या ठाई प्रधानपणे अदृष्ट क्षोभे. आपल्याला अविधी घडला तर अदृष्ट जो ईश्वर आहे तो प्रथमतः शोभतो. विघ्नाच्या ठाई रजप्रधान बोलीजे. विघ्न येतं त्या विघ्नाला मुख्य रज आहे. विषयद्वारे विघ्न सकळही देवता करविते. विषय म्हणजे पदार्थ आणि या पदार्थाच्या माध्यमातून देवता या पदार्थाच्या द्वारे सकळ देवता विघ्न करतात. ज्या काळी जो विधी भंग होतो, अविधी जोडला जातो, ते विघ्न. आणि हे आलेले सर्व विघ्न प्रसाद सेवेत उपक्षमे. प्रसाद सेवा केली तर हे विघ्न उपक्षमतात. वासनिका ज्ञानिया अपराधे आलेची मरण चुके. जर तो सतत प्रसाद सेवा करत राहिला, हा वासनिक असो का ज्ञानी असो, त्यांनी जर अपराधाने मरण जोडलेलं असलं तरीही या प्रसाद सेवेच्या माध्यमातून ते मरण चुकतं. जे दुःख जोडलेलं आहे ते दुःख चुकतं. उदाहरण सांगितलं त्यांनी की आपण कंटिन्यू प्रसाद सेवा करतो आहे, मागे सांगितलेली ही सदोदित खंड न देता आपल्या अधिकारानुरूप प्रसाद सेवा करत आहे, तर आलेले दुःख कसं चुकतं? सापावर पाय पडिला जाणून बुजून नाही, न कळत सापावर पाय पडला तर साप न खाय, साप चावणार नाही. या प्रसाद सेवेच्या माध्यमातून हे सांगितलं, सापावर पाय पडला तर साप न खाय. एखादं ढोर बावचळलेलं आहे तर ते शिंग मारत असतं. हा प्रसाद सेवा करत असला तर शिंग चुके, शिंगसुद्धा याला लागणार नाही. रागे तमे पुढील शस्त्रावर घातल्या. रागाच्या माध्यमातून, तमाच्या माध्यमातून शस्त्रावर जर घातलं तरी चुके. आडी विहिरी रिगता निगता चुके. आडामध्ये विहिरीमध्ये जर एखाद्या वेळेस पाय सरकला तरी मरण चुके. धाडी अग्नी चोराच्या घाती चुके. प्रसाद सेवा जर करत राहिले तर धाडी, दैत्याची धाडी येणार नाही. कुठं आग लागली तर आपल्याला त्याच्यापासून काही विघ्न होणार नाही. किंवा चोर रस्त्यामध्ये चोर सापडले तर चोराच्या
कडून आपल्याला नुकसान होणार नाही. वेळ अवेळी दोष चुके, वेळी अवेळी आपल्याला दोष लागतो तो लागणार नाही. तर हे काही वासनिकालाच चुकतं का? मग हे अनुसरलेही चुके. वासनिकाला चुकतं असं काही नाही. तर जे अनुसरलेले आहेत त्यांनी प्रसाद सेवा केली तर त्यांनाही चुके. प्रस्ताव्यानुरूप म्हणजे या अशा प्रसंगा अनुरूप. परी कुशळता भंगी का जे एरे ठाई जे करीत असे तेची राखत असे. कुशळता भंगी, कुशळता भंग झाली किंवा एरे ठाई जे करत असतो प्रसाद सेवा त्याच्यानी ते राखत असे म्हणजे परमेश्वर राखतात. हे काय हे सांगितली आहे प्रसाद सेवा आता इतक्या दिवसापासून ऐकताय तुम्ही. सर्वच सांगितलं ना आतापर्यंत. स्थानवंदन, प्रसादवंदन, भिक्षूची सेवा हे सांगितले ना. हे प्रसाद सेवा सांगितली ना. जोपर्यंत स्वामींचा संबंध झालेला आहे अशा प्रकारचे जे काही स्थानं आहे हे सदोदित करणे, हे मागे सांगितलेली जी प्रसाद सेवा ती प्रसाद सेवा. मार्गामध्ये परत परत जाणे, मार्गाच्या ठिकाणी अन्नदान करणे हे सर्व प्रसाद सेवा आहे. याच्या माध्यमातून जे जे करीत असे त्याच्यानी परमेश्वर त्याला राखतात. म्हणून सांगतात विघ्नोपशांती हो. आलेल्या विघ्नाची उपशांती या प्रसाद सेवेच्या माध्यमातून होते. ते कशी होते तर या अशी होते. प्रसाद सेवेत काही होय ना विघ्नोपशांती होय. तर विघ्नोपशांती काय होय तर इतके जे विघ्न आलेले सांगितलेले आहे इतके विघ्न येणार नाही. त्याला आले बी तर परमेश्वर ते चुकवतील. सापावर पाय पडला तरी साप चावणार नाही. अशा प्रकारचं या प्रसाद सेवेचा फायदा आहे. पुढे नित्यनेम प्रसादाचा लाभ कसा. प्रसाद नित्यनेम म्हणजे दररोज केला तर त्याचा लाभ कसा मिळतो. विधी सबीज होय. विधी सबीज होय म्हणजे दररोजचा आपला कंटिन्यू असलेला विधी. हा विधी सबीज होय म्हणजे बीजरूप होतो. म्हणजेच काही सबीज होय म्हणजेच काही ना नामधारकाची या ठाऊनी जेतुके पुरुष प्रसाद सेवा करी. नामधारकापासून तर अनुसरल्यापर्यंत जेतुके पुरुष प्रसाद सेवा करी. तेतुक्या पुरुषाचा जेवढे पुरुष आहेत त्या पुरुषाचा आचरण विधी तो विधी सबीज होय. जो आचरायचा विधी आहे तो सबीज होतो म्हणजे बीजरूप होतो. जे नामधारकापासून तर अनुसरल्यापर्यंत जे पुरुष आहे त्यांचा विधी सबीज होतो म्हणजे फलद्रूप होतो. फलद्रूप होतो म्हणजे काय होतं नेमकं. म्हणून ते म्हणतात एक क्रिया करिता. फलद्रूप होतं म्हणजे काय करतं तर एक क्रिया करिता. त्यांनी जीवनामध्ये छोटी जर क्रिया केली तर अनेक विधी सबीज होय. मोठ्या क्रियेला तो पात्र होतो. हमेशा लहान करता करता तो मोठ्या क्रियेला काय होतो सबीज होतो म्हणजे पात्र होतो. उदाहरण दिलं त्यांनी. जैसा अविधी अविधी ते प्रसवे. सारा अविधी थोर अविधीला प्रसवतो तशाच प्रकारे विधी विधी ते प्रसवे. जसा अविधी अविधी ते प्रसवतो तसा विधी विधी ते प्रसवे.
तेच केवी सर्वज्ञ म्हटले विधी करता विधी स्फुरे. स्वामींनीच सांगितलं की विधी करत असताना विधी स्फुरतो. उदाहरण दिलं जसं औदास्याच्या प्रसंगी. औदास्याच्या प्रसंगी म्हणजे स्वामी उदास झालेले आहे डोमेग्राम. तो विधी भट्टोबासाची स्फुरला. पूजा अवसरा लागी हाड गुंफित होते ते दुपारच्या वेळेस. आणि स्वामी एकदम उदास झाले. आणि मग त्याला स्फुरलं की स्वामीला प्रसन्न कसं करायचं. दुटी दाखवून प्रसन्न केलं. धिरड्याच्या प्रसंगी जसे महादाईसाची स्फुरले. गोविंद प्रभू बाबाच्या चरित्रात धिरडे केले महादाईसानी. स्वामी म्हणतात हे धिरडे नाही पाहिजे मला, दुसरे पाहिजे. काय करावं काही समजेना. परंतु हमेशा प्रसाद सेवा करत असणारी महादाईसा हिला त्यावेळेस आपोआप स्फुरलं की आता काय करायला पाहिजे. आणि जे पाहिजे ते तिने केलं आणि गोविंद प्रभू बाबा प्रसन्न झाले. अहिताच्या प्रसंगी गोविंद प्रभूचे बाबाच्या लीळाचा हे पण तेव्हाही महादाईसाला स्फुरलं. मड पिंपळ गावी साधाशी. साधा मड पिंपळगावला स्वामींनी पाठवलं. आधी पाठवलं म्हणून जाऊन बसून राहिली नाही. काय केलं. भांडं मागितलं, पाणी गरम केलं, फुलाचा हार केला. सर्व स्वामींचा मठ अतिशय स्वच्छ धुवून झाडून काढला. स्वामींचा संपूर्ण तयारी रेडी केली. आणि स्वामी येताच संपूर्ण जसंचं तसं तिला स्फुरल्या गेलं. साधे सप्रयोजक असते. अशा प्रकारचं हे प्रसाद सेवेमुळे स्फुरलं. ऐसा विधी विधीते साधी. असा विधी विधीला साधतो या ते विधी सबीज होय ऐसे बोली. याला म्हणतात विधी सबीज होय. म्हणजे विधी फलद्रूप होतो. याला म्हणतात की लहान विधी मोठ्या विधीला प्राप्त करून देतो. या प्रसाद सेवेच्या माध्यमातून याला म्हणतात विधी सबीज होय. पुढे प्रसाद सेवेमुळे इच्छिले मनोरथ पूर्ण होतात. प्रसाद सेवा जर सतत करत राहिले तर आपले ज्या मनोर्थ आहे ते पूर्ण होतात. दैव साह्याते करी. दैव साह्याते करी म्हणजे काय. विघ्नोपशांती होय विधी सबीज होय दैव साह्याते करी. तर दैव साह्याते करी म्हणजे नेमकं काय. ना जैसेची अपराधे विघ्न करी तैसेची प्रमाण अनुष्ठल्या साह्य करी. अपराध झाल्यानंतर जशी देवता विघ्न करते तसं प्रमाण अनुष्ठल्या. प्रमाण अनुष्ठल्या म्हणजे स्वामींचं सांगितलेलं प्रमाण, स्वामींची सांगितलेली प्रसाद सेवा जर आचरण केली तर साह्याते करी. ती देवता साह्याला बी करते. एक देवता विघ्न करते तर एक देवता साह्य करते. केवी कशास्तव. ना सर्वज्ञ म्हटले बाई. हे येथीच्या दर्शनीच्या चाडा येत असे येते नेनो कोणची तारी. वेदवंत होती. प्रसाद सेवा म्हणजे काय. दररोज फक्त झाडाजवळ यायची, स्वामींना पाहायची आणि स्वामींच्या
वेद अंतकरणामध्ये अतिशय झाला. आणि एका दिवशी विचार केला, काही असो, स्वामींना पलीकडं नदीच्या भेटायला जायचं. डोमेग्रामला स्वामी आहे, शिन्नस्थळीला, हे देगावची बाई आहे. आणि त्या बाईनी विचार न करता, नदीला मोठा पूर आलेला होता, त्या पुरामध्ये उडी घेतली. परंतु त्या पुरावरून जशी काही चालत आली, ये ते नेनो कोणेची तारे, दैव साह्या टेक. तेच केवी सर्वज्ञ म्हटले, पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य. पुरुषांनी प्रयत्न करा, परमेश्वराने साह्य करत राहा. तर दैव म्हणजे कोण? दैव साह्य ते करी. तर दैव म्हणजे कोण? तर दैव म्हणजे सानी देवता. सानी देवता म्हणजे छोटी देवता, यक्षिणी, हिला बी दैव म्हटलेलं आहे. मग माया, मग ईश्वर. मग माया, मग ईश्वर हे तुले साह्य करतात. देवताही करतात, मायाही करते, आणि मग शेवटी परमेश्वरही करतात. सर्वज्ञ म्हणितले, स्वामींनी सांगितलं, प्रसाद सेवेत पुरी धर्मी दक्ष होय. मग प्रयत्न विशेष, प्रयत्न हा विशेष. कापा प्रयत्न तो क्रियेच्या उपक्रमी, आणि प्रसाद सेवा ते क्रियेच्या अंती. आपल्याला सुरुवातीला प्रयत्न करावा लागेल. सुरुवातीला प्रयत्न केल्यानंतर अंती म्हणजे प्रयत्न संपल्यानंतर प्रसाद सेवेचं साह्य सुरू होते. का म्हणून? काजे पूजा अवसरी काळी सर्वत्र अवस्थान. जेव्हा जेव्हा स्वामींचा पूजा अवसर होतो तेव्हा सर्वत्र अवस्थान परमेश्वराचं राहतं. म्हणून प्रसाद सेवेचे साह्य आणि प्रयत्नाचे साह्य ते वेगळं आहे. प्रसाद सेवेने ऑटोमॅटिक साह्य होतं, त्याला काही प्रयत्न करावा लागत नाही, फक्त प्रसाद सेवा कंटिन्यू करावं लागते. आणि प्रयत्नाने आपल्याला साह्य होतं, तो प्रयत्न खूप करावा लागतो. म्हणून दोन्ही वेगळी आहे. प्रसाद सेवेचं साह्य वेगळं आहे, प्रयत्नाचं वेगळं आहे. साह्य ते कैसे? साह्य म्हणजे नेमकं काय करतात. आता सुरुवातीला हेडिंग होती, प्रसाद सेवेने मनोरथ पूर्ण होतात, असं सुरुवातीला हेडिंग होती. आता मनोरथ पूर्ण होतात असं आपल्याला वाटलं असेल. मनोरथ म्हणजे संसाराचेही मनोरथ राहतात. मनोरथ म्हणजे उद्योगाचेही मनोरथ राहतात, ते नाही पूर्ण. त्या उद्योगाच्या, संसाराच्या कोणत्याच क्रियेशी या प्रसाद सेवेचा संबंध नाही. संसारातल्या कोणत्याही क्रियेला तुम्ही जर प्रसाद सेवा केली तर तुमचं काम पूर्ण होणार नाही. प्रसाद सेवा ही त्या संसाराच्या उपयोगी नाही. मग साह्य करतात तर कशाविषयी? ना अडला ठाको नदी. कोणत्या चांगल्या गोष्टीला जर अडलेला आहे, कोणत्या चांगल्या गोष्टीला जर तो कमकुवत आहे, तर परमेश्वर त्याला ठाको नदी म्हणजे त्याला तिथं थांबू देत नाही. जेणेविन तो अडला आहे, ज्याच्याहून त्याला ते करायचं आहे ते ते मिळवी, त्याला प्राप्त करून देतात. उदाहरण दिलं, वासनिका त्याग करता निगुण पुरे. वासनिकाने एखाद्या गोष्टीचा जर त्याग केला तर त्याची निर्गुणता त्या ठिकाणी पूर्ण होते. प्रसाद सेवेत तात्काळ पुरी होय, आणि ती सर्व प्रसाद सेवा करतो म्हणून तात्काळ पुरी होते, असं होतं. जो अडला असे तोची नाही, जो अडला आहे त्यालाच साह्य होते असे नाही. का? बुद्धीची पालटी ती.
एखादी देवता विघ्न करणार आहे वासनिकाला, तर ती देवतेची बुद्धी, देवते म्हणजे देवतेच्या मूर्ती अंतल जो फडिया आहे तो, त्या फडियाची बुद्धीची पालटी देते. प्रतिकूल संस्काराचा असला तर अनुकूल संस्काराचा होऊन जातो. का जयाच्या भेटी इच्छे एखादा वासनिक ज्याच्या भेटीची आशा करतो ती भेट ते घडवून देतात. तोची भेट आहे, तीच भेट त्याला घडवून देतात. भोजनाला सहाय्य करतात, निद्रेला सहाय्य करतात, स्मरणी सहाय्य करतात, उचित अन्नी सहाय्य करतात, उचित भेटी सहाय्य करतात, संग सुसरशा याला सहाय्य करतात. हेच काय, तो जर हमेशा निर्हेतुकपणाने प्रसाद सेवा करत असला तर महारोगी साई, महारोगा उपलक्षणे जे रोग होतात त्यालाही परमेश्वर काय करतात, सहाय्य करतात. भौतिक उपद्रवी सहाय्य, भूताच्या माध्यमातून जे उपद्रव होतात, पंचम अद्भुत या माध्यमातून जे उपद्रव होतात, थंडी, पाऊस, उन्हाळा, याच्यापासून सहाय्य. कारण देश काळ वर्तमानाचे सहाय्य आहे. स्वामींनी सांगितलं देशानुसार, काळानुसार, वर्तमानानुसार त्याला सहाय्य परमेश्वर करतात. एखाद्याला प्रसाद क्रियेचे सहाय्य, एखादा प्रसादाने अडलेला आहे, बऱ्याच दिवसापासून प्रसाद वंदन झाला नाही, त्या प्रसाद क्रियेचं सहाय्य, त्या प्रसाद क्रियेचं सहाय्य म्हणजे त्याला प्रसाद वंदन करण्याचा योग येऊन जातो. अवघ्यापाशी निमित्ताच्या प्रसन्नतेचे सहाय्य ते उत्तम. सर्वात श्रेष्ठ म्हणजे निमित्ताची प्रसन्नता जी आहे ते सहाय्य ते उत्तम आहे. काजे का म्हणून कापा प्रसाद करी तो मध्यम, प्रसादाविषयी सहाय्य झालं ते मध्यम. जर निमित्त प्रसन्न नाही तर प्रसाद सेवा ही सबीज होय. निमित्त प्रसन्न नसेल तर आपण केलेली प्रसाद सेवा सबीज नव्हे, बीजरूप होत नाही. म्हणून निमित्त प्रसन्न असावं. मायेर विधी काही होती, जर हेच होत नाही तर मायेर विधी बाकीचे विधी काय होणार. कापा जे सर्वज्ञ म्हटले जेथोनी होय तेथच्या विपरीत बुद्धी जाय. प्रसन्नता का गेली, का जेथोनी होय तेथची विपरीत बुद्धी जाय. जिथून काहीतरी ज्ञान झालं त्याच्यावरच विपरीत बुद्धी झाली तर जाय म्हणजे प्रसन्नता जाय. त्याची आपणावर अनारशी बुद्धी होय, त्या निमित्ताची आपल्यावर आणसारखी बुद्धी होते. का आपली त्यावर होय, आपली सुद्धा त्याच्यावर होते. दोघांचीही विपरीत झाली तर शिष्य कैसा वाचेल. गुरुचीही विपरीत बुद्धी आणि शिष्याचीही विपरीत बुद्धी, तर शिष्य कसा वाचेल हो, शक्यच नाही. हे नेणीजे ना निश्चितपणे जाणीजे. उदाहरण दिलं त्यांनी. नाही उदाहरण ते नाही.
उदाहरण दिलं त्यांनी, त्याचे अभिमानीये, त्याच्या अभिमानीने ते अवघ्यापशी विशेष. निमित्ताची जी अभिमानी आहे माया, माया ओळखणी माया, ती अवघ्यापाशी काय आहे? विशेष आहे. अवघ्या देवतेपेक्षा ती विशेष आहे. म्हणून तर सोयरीक संबंध सांडी, म्हणून तर तो निमित्त सोयरिकेचा संबंध सांडतो. एकी परी निमित्ते शोभले ते निके, एखाद्या वेळेस निमित्ते शोभले ते निके, पर दैव शोभेल तो अत्यंतिक गेला. दैव म्हणजे परमेश्वर. जेव्हा निमित्त शोभते तेव्हा दैव शोभते, आणि दैव शोभेल तर तो अत्यंतिक गेला, धर्मापासूनच जातो. जरी क्रिया असे, त्याच्याजवळ क्रिया आहे, आचरण आहे, तरी पण ती सभीजता नाही. त्याची जी सभीजता व्हायला पाहिजे ती होत नाही. पेरिले नुगवे, पेरलं खूप पण उगलंच नाही. म्हणून निमित्ताची प्रसन्नता गेल्यावर सकळही गेले. निमित्ताची जर प्रसन्नता गेली तर सर्व काही गेलं. राखिल्या सकळ विधी सबीज होय, जर राखली तर सर्व विधी काय होतात? सबीज होतात, म्हणजे चांगले होतात. सानी सेवा थोर सेवेशी आली, त्याच्यासाठी काय करावं लागेल? थोडीशी सेवा करावं लागेल, मग ते थोर सेवेला येईल. थोर सेवा त्याच्यापेक्षा थोर सेवेला आणेल. म्हणून ते म्हणतात सानी सेवा थोर सेवेशी आणि. थोर सेवा फुटा दुटी दाढ नख ऐशा विशेषाशी आली. थोर सेवा जर घडली तर फुटा दुटी दाढ नख ऐशा विशेष प्रसादाते आली. म्हणजे त्या अधिकार्याला, त्या नामधारकाला ती विधी सबीज झाला, थोर झाला, तर मग त्याला काय होते? फुटा दुटी, स्वामींचे संबंधित असलेले वस्त्र, दाढ नख, हे नमस करण्याचा योग येतो. हे नमस करण्याचा योग येतो. आणि हे नमस केले की विशेष प्रसादात आले, विशेष प्रकारची योग्यतेला आणते. चेतना वासनिका अनुसरल्या. आणि काय होतं? चेतनाचा जर विचार केला, हे जळाचं सांगितलं, दाढ नख केश कळा. चेतनाचा जर विचार केला तर वासनिक अनुसरल्या, वासनिक असो अनुसरला असो, दास्य भजना अंगी आली. दास्य आणि भजनाला जोड प्राप्त करून देते. ती आरती तळमळाच्या पुरुषाच्या सवे आणि त्याची प्रतिकारणता वाढत जाऊन तळमळीचा पुरुष जो आहे तिथपर्यंत पोचते. असं करता 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 थोड्यावरून गेलाय तो, छोटं छोटं करतो आहे. या छोट्याहून करता करता जळावर आलं, जळावरून करता करता चेतनावर आलं, चेतनाहून करता 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 काय होईल? तर प्रेमियावर येईल. म्हणजे प्रेमियाची सेवा त्याला घडेल. आणि प्रेमियाची सेवा घडल्यानंतर शेवटचं ईश्वर सेवे आली. तीच प्रसाद सेवा त्याला ईश्वराच्या सेवेपर्यंत पोहोचून देऊ शकते. ईश्वराच्या पलीकडे प्रमुख कोणीच नाही. म्हणून ते म्हणतात ईश्वराविन कोणीच नाही. आणि प्रेमी हा ईश्वरा वाचून राहत नाही. म्हणून ते ईश्वराच्या सेवेपर्यंत आणते. म्हणून ईश्वराची सेवा ते उत्तम. म्हणून सांगितलं की ईश्वराची सेवा ते उत्तम, प्रेमा ते दे. परंतु डायरेक्ट ईश्वराची सेवा घडणार नाही.
डायरेक्ट परमेश्वराची सेवा घडणारच नाही. कोणी कितीही अधिकाराचा जीव असला तर एकदम परमेश्वराची सेवा अतिशय कठीण, जवळजवळ 99.99% कठीण. त्याला असंच पायरीने त्या ईश्वरापर्यंत जावं लागेल. कशास्तव म्हणतात याला उदाहरण, कापा म्हातारीशी पूर्वी ईश्वर सेवा घडली म्हणून घरा जाऊन संबंध दिली. म्हातारीची अशीच सेवा जडापासून, वासनिकापासून, चेतनापासून, ज्ञानिया भक्तापासून ईश्वरापर्यंत आली. आणि ईश्वरापर्यंत आल्यानंतर शेवटी उभयदृश्य अवताराला तिच्या घरी जाऊन काय द्यावा लागला? संबंध द्यावा लागला. म्हणजे काय दिलं? प्रेम दिलं. अनुसरणापूर्वी जे घरा जाऊन संबंध देती, अनुसरणाच्या पूर्वीच घरा जाऊन संबंध देते, तर अनुसरणानंतर घडल्या का न देती? अनुसरण घडल्यावर का नाही देणार? नाते विशेष देते, विशेष प्रकारे देते. का? म्हणून परमेश्वराचा मनोधर्म पाळला. आणि स्वामींनी सांगितलं, सुखिया श्रीमंताच्या घरी पुरुष होऊन जन्मती, मग 12 वर्ष संबंध निदूचे नाही. हे सर्व जे सांगितलं ना, हे जे आपण ऐकतो आहेत, हे सर्व कशाच्या माध्यमातून घडलं? वासनिकाच्या प्रसाद सेवेच्या माध्यमातून. म्हणजे वासनिकांनी जर प्रसाद सेवा केली तर तो ईश्वरापर्यंत जाऊ शकतो. ईश्वरापर्यंत त्याला अशा प्रकारचा योग येऊ शकतो. ते केवी सर्वज्ञ म्हटले, सुखिया श्रीमंताच्या घरी पुरुष होऊन जन्मते, मग 12 वर्ष संबंध नेदूची नाही. मा हे पुरुषा की जेतके अनन्य भावे ईश्वराशी भजिन्न. कधी काय करावं लागेल? अनन्य भावाने. वासनिक प्रसाद सेवा म्हणजे साधी गोष्ट नाही. अनन्यतेचा विषय आला. अनन्यता माहीतच आहे तुम्हाला, ज्याच्यामध्ये दुसरा कोणताच उल्लेख येत नाही, याला अनन्यता म्हणतात. आणि नेमकी अनन्यता आपली नष्ट होऊन जाते. आपण अनन्यता करू शकत नाही. जसं जो प्रसंग आला त्याच्यामध्ये आपण हे होऊन जातो, मग ईश्वरालाही सोडून देतो 2-4 दिवस. म्हणून ते म्हणतात की अनन्य भावे ईश्वराशी भजिन्नला. अनन्य भावाने जेव्हापासून त्याला ईश्वराचं ज्ञान झालं तेव्हापासून तो भजिन्नला अनन्यतेने, एकनिष्ठतेने. बोध झाला, ज्ञान झालं, आणि ज्ञानानंतर प्रसाद सेवा करता 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 त्याला अनुसरण घडेल. आणि अनुसरण घडल्यानंतर जन्मक्षेपी त्याशी परमेश्वर पुनरुपी आपला संबंध देते. जो जन्मक्षेपी त्याशी परमेश्वर पुनरुपी आपला संबंध. म्हणजे हे जे आचरण सांगितलं, हे जे ज्ञान सांगितलं, या ज्ञानापर्यंत पोहोचायसाठी प्रसाद सेवा हा साधा, सोपा, सरळ आणि एकदम सुंदर इलाज आहे. की परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला काही मोठे कष्ट घ्यायची गरज नाही, पण ही प्रसाद सेवा आपल्याकडून घडायला पाहिजे. प्रसाद सेवा तर तुम्हाला सांगितलं, स्थानवंदन करणे, प्रसाद वंदन करणे, परमार्गाची भेट घेणे, ज्ञानियाची भेट घेणे, ज्ञानियाचं दास्य करणे, अशा प्रकारचे बऱ्याच प्रकारचे वारंवार, एकदा नाही स्थानवंदन करणे. एकदा केलं म्हणजे केलं. आम्ही तर मागच केलं म्हणजे प्रसाद सेवा झाली असं नाही. वारंवार स्थान नमस्कार करावं लागेल. म्हणून अनन्यतेने अशा प्रकारचं आपल्याला ते करावं लागेल. तेव्हा कुठं आपल्याला जो जन्मक्षेपी त्याशी परमेश्वर पुनरुपी आपला संबंध देते. तो संबंध कधीच बिघडला नाही. आणि परमेश्वराने हा जो संबंध दिला,
आतापर्यंत आपले संबंधीय कर्मराठीत खूप झाले. अनेक प्रकारचे जुने संबंधीय सोडले, नवे संबंधी आले, त्याच्यानंतर नवे झाले. जिथल्या मुली असल्या, जिथले मुलं असले, तितके नवीन नवीन संबंध होतात. परंतु ते संबंध कोणत्या तरी कारणाने कधीतरी बिघडून जाते. परंतु परमेश्वराने दिलेला संबंध तो कधीच बिघडला नाही. परमेश्वराने दिलेला जो संबंध आहे तो आतापर्यंत कधीच बिघडत नाही. जो तो संबंध आणि ईश्वर आहे तोपर्यंत, जोपर्यंत संबंध आणि ईश्वर आहे तोपर्यंत. म्हणजे प्रसाद सेवा केल्यानंतर परमेश्वर असा संबंध देतात की त्याला आयुष्यभर दुसऱ्या संबंधाची कधीच गरज पडत नाही, दुसऱ्या संबंधियाची कधी आठवणही येत नाही. त्या परमेश्वराच्या संबंधाला तो पात्र झाल्यानंतर नवम नवम तम मधुरम तथामी अशा प्रकारचा दररोजच्या दररोज नवीन हे. आणि ही जी प्राप्ती आहे, हा जो संबंध आहे, हा या वासनिकाच्या प्रसाद सेवेच्या माध्यमातून जर एक निष्ठतेने केला तर इथपर्यंत हा माणूस पोहोचू शकतो, असं याच्यातून सांगितलं. पुढे प्रसाद सेवेमुळे महादोष कसा नासतो. आपल्या ठिकाणी दोष आहे आणि हे दोष आपल्याला नष्ट करायचे आहे. दोष आपल्याला दिसत नाही, अदृष्ट रूपाने आपण ते दोष घडून जातं. आणि तो दोष आपल्याला नासायचा आहे. तर मग कसा नासायचा. प्रसाद सेवेतव पुरुष सकळ दोषाची निवृत्ती होय. हे बा, या प्रसाद सेवेने पुरुषाच्या सकळ दोषाची निवृत्ती होय. म्हणजे सकळ दोष दूर होतात आणि गुणच होतात. पुरुषाची कुशलता, कुशलता समजते ना, सेवा करता करता चुकणे याला कुशलता म्हणतात. किंवा काही क्रिया करता करता त्याच्यामध्ये त्रुटी राहणे त्याला मानवा पंथात अकुशल म्हणतात. हा अकुशल आहे. पट्टी तर टाकली पण झटकून टाकली, तिथंच होते अधिकरण पण त्यांच्या अंगाजवळ झटकली आणि मग टाकली, ही अकुशलता आहे. याला कुशलता म्हण नाही म्हणत. म्हणून अशी कुशलता भंगली. कदाचित एखादी हिंसा जंतूची किंवा थोर हिंसा घडली का सृष्टी व्यवस्थेमध्ये अशा प्रकारची हिंसा घडत राहतात. वासनिक आहे, घडणारच आहे. अनेक प्रकारचे दोष तो अंगवणारच आहे. मग आता वासनिकाला हे दोष घडले, या दोषापासून परावृत्त व्हायचं आहे. त्याच्यासाठी सांगतात जसा साप निघाला, उदाहरण दिले त्यांनी. साप निघाला ना, आपण कर्मराटीमध्ये साप निघाला की फक्त प्रत्येकाचं एकच तत्व राहतं, त्याला काय करणे, मारणे. वासनिक असो का नामधारक असो का बोधवंत असो, साप निघाला की त्याला मारलंच पाहिजे. विंचू निघाला की त्याला मारलंच पाहिजे. इंगळी निघाली की त्याला मारलंच पाहिजे. कर्मराठीत आहे. बिलकुल तो साप म्हटला की यांच्या अंतकरणाला घाम येतो, तो चावा वगैरे नको चावो. परंतु हे असं समजतात की तो आपल्याला चावणार. मग त्याला दिसला तो काही करो अगर नको करो, पण टेम्प्यानी त्याला काय करतात, मारून टाकतात. आता याच्यामध्ये बोधवंत आहे
याच्यामध्ये नामधारक आहे, याच्यामध्ये वासनिक आहे. साप मारला हिंसा झाली, इंगडी मारली हिंसा झाली, विंचू मारला हिंसा झाली. मग आता काय करायचं अशा वेळेस? मारून तर टाकला, मग अशा वेळेस करायचं काय? नाही तर काठिण्य येतं. जर आपण त्याच्यावर काही इलाज नाही केला तर आपल्या अंतःकरणात काय ते कठीणता येते. जसं आपण सापाला मारायला काहीच वाटत नाही ना, त्याच्या पलीकडं प्रतिकारता इतकी कठीण होते की माणूस मारल्यानंतर काहीच वाटत. आता माणसं माणसाला मारतात, तुम्हाला वाटतं ते माणसाला माणूस मारतं तर त्या माणसाला काहीच वाटत नाही. तुम्ही साप मारता तुम्हाला काही वाटलं? मग त्याला माणूस हा सापाच्या पलीकडे समजतो, तो किरकोळ समजतो, म्हणून माणसाचा तो काय करतो? खून करतो. याच्या अंतःकरणात त्याचा काहीही फरक पडत नाही. हे कशापासून गेलं? मुंगीपासून तर माणसापर्यंत गेलं. मग हे आपल्याला आता साप मारला तर खरं प्रायश्चित्त घ्यावं लागेल. मग काय करायचं काय त्याच्याबद्दल? तेव्हाच्या तेव्हाच झालं पाहिजे. साप मारला आणि 5 वर्षांनी आठवण आली की आम्ही साप मारला होता, ते प्रसाद सेवा होणार नाही. साप मारला मग काय करायचं? तर देवानी सांगितलं की तुला त्या गोष्टीबद्दल दुःख करावं लागेल. त्याच्यानंतर ऊच प्रसाद, वस्त्र प्रसाद ज्याला म्हणतात त्याला ऊच प्रसाद म्हणतात. फुटा स्वामींचं उपरणं, दुटी, दाढ, नख का बहुत प्रसाद, हे तेव्हाच्या तेव्हा नमस्कार करावं लागते. तेव्हाच्या तेव्हा काय करावं लागतील? नमस्कार करावं लागतील. जर तो दोष आपल्याला नष्ट करायचा असला, त्या ठिकाणी स्तब्धायचा असला, वासनिकाला परत प्रसाद करायचा, परत दाढ नख नमस्कार करायचा आणि दुसऱ्या दिवशी परत सापाला मारायचं, असं मात्र होणार नाही. एकदाच परमेश्वर काय करतात? माफ करतात. 4-4 वेळा तेच करायचं नाही. देवाने सांगितलं की प्रसाद वंदन करून घ्यायचं, साप काय करायचा? मारून टाकायचा. असं नाही जमणार. एखाद्या वेळेस जर झालं तर त्याच्यासाठी विलास सांगतात की वासनिकाला उच्च प्रकारचा प्रसाद, फुटा, दुटी, दाढ, नख का बहुत प्रसाद वंदन, खूप प्रसाद वंदन, नमस्कारने पण नमस्कारावं लागतं. नाही तर मग काय करावं लागेल? जैसे प्रतिष्ठान, रुद्धपूर, डोमेग्राम, येळापूर हे स्थानाचे गावं सांगितले. प्रतिष्ठान म्हणजे पैठण, रुद्धपूर, डोमेग्राम, येळापूर म्हणजे वेरूळ. या प्रसादाच्या समान जे स्थाने, सकळ स्थाने, एवढे सर्व स्थानं नमस्कार करावं लागते. पैठण, रुद्धपूर, डोमेग्राम, येळापूर का खडकुली, जोगेश्वरी, पांचाळेश्वर, एवमादिक स्थाने नमस्कार करावं लागते. म्हणजे असे जर दोष घडले आपल्याकडून तर दाढ नख केश कळाप जर नाही भेटू शकला आपल्याला, किंवा अनेक प्रसाद नमस्कारायला नाही भेटले, तर मग त्याच्यासाठी पैठण, रुद्धपूर, डोमेग्राम, येळापूर. येळापूर म्हणजे वेरूळ. वेरूळसुद्धा महास्थान आहे. स्वामींचा 10 महिने वास्तव्य आहे आणि स्वामींच्या प्रसन्नतेचं स्थान आहे, म्हणून त्याच्यामध्ये वेरूळही घेतलं. म्हणून ते म्हणतात येळापूर का जयाच्या याच्याने सकळ स्थाने म्हणजे खडकुली, जोगेश्वरी. आता खडकुलीही होत नाही, जोगेश्वरीही होत नाही. पांचाळेश्वर, एवमादिक स्थाने नमस्कारावी, तेने अविधी परिहारी. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये जर अविधी घडला असा तर त्या अविधी परिहार करण्यासाठी उपाय सांगितले.
की घडला तुमच्याकडून, घडू द्या, परंतु इथून पुढं त्याच्यापासून सावध राहा आणि हे करा. इथून पुढं तो दोष काही घडू देऊ नका. एखाद्या वेळेस नकळत घडला असेल, पण आता इथून पुढं जर त्या दोषाचं आपल्याला पुरस्चरण करायचं असेल, दोष त्या ठिकाणी थांबवायचा असेल, तर इतके उपाय सांगितले. एक तर उच प्रसाद, फुटा दुटी, दाढ नख, का बहुत प्रसाद, नाही तर मग स्थानाचे गावं सांगितले. हे पैठण, रुद्धपूर, डोमेग्राम, येळापूर, खडकुली, जोगेश्वरी, पांचाळेश्वर, एवमादिक स्थानी नमस्कारा, हे सर्व महास्थानाच्या पांथी. हे जे सर्व गावं सांगितले ना, हे महास्थान आहे. कदाचित तुम्हाला वाटेल माहूरही आहे, मातापूरही आहे, पर तिथे जावं नये, माहूरला जाता येणार नाही. महास्थान आहे माहूर, पण तिथं जावं नये. का म्हणून? तर विहित नव्हे, स्वामींना विहित नाही. स्वामींनी नाही सांगितलं मातापुरा कोल्हापुरा नव चावे जाऊ नये. म्हणून ते म्हणतात की ते महास्थान होय, पर विहित नव्हे. तेथ गेले या आज्ञाभंगे, माहूरला जर गेले तर तिथं आज्ञाभंग. ते आधीच अविधी, त्याच्यात डबल अविधी. म्हणतात ना, आधीच कोड त्याच्यावर दादू. आधीच कोड झालेला आहे, त्याच्यावर दादू म्हणजे फोड आला, म्हणजे डबल दुःख होतं. म्हणून जर तुम्ही दोष नाशण्याअर्थी माहूरला गेले तर आधीच देवानी सांगितलं आहे तिथं जाणं म्हणजे आज्ञाभंग होते. आणि आधीच अविधी घडला आणि तिथं जाऊन परत डबल अविधी. म्हणून ते म्हणतात तिथं नवस्थानिके म्हणजे चांगलं. तिथं गेला की दोष, त्या ठिकाणी गेला की दोष. म्हणून विहितामध्ये विहित जे स्थानं सांगितली, विहित जे हे सांगितले, त्याच्यामध्ये महास्थानं जे आहेत ते विशेष स्थान येळापूर. महत्त्वाचं त्यांनी काय सांगितलं, विशेष स्थान म्हणजे येळापूर. येळापूर म्हणजे वेरूळ. तिथं गेल्यानंतर दोष नाही. उदाहरण दिलं, जसं घोडाचुडी शिष्यासवे, कवळलिया अहोरात्रे परमेश्वरपुरी. स्वामी चक्रधर परिभ्रमण करताना एकांकामध्ये घोडाचुडीची त्यांची भेट झाली. घोडाचुडीच्या शिष्यांची त्यांची. त्यांनी सांगितलं आमच्या तिकडं चाला, खूप सुंदर देवळं आहे, खूप सुंदर हे आहे. स्वामी म्हणता आम्ही पाहिलं नाही, म्हणे चाला. स्वामी म्हणता काय हरकत नाही, चाला. दर मुक्काम करता करता चाललेले. एका दिवशी एका गावाला गेले. एका गावाला गेल्यानंतर स्वामी एका झाडाखाली बसलेले आहे. घोडाचुडीचे शिष्य एका झाडाखाली बसलेले आहे. आणि त्या दिवशी नेमकं ते स्वामींना दंडोत करून गेले नाही की आम्ही भिक्षेला चाललो, म्हणून दंडोत करून गेले नाही. आणि नेमकं त्या दिवशी घटना घडली. काय घटना घडली? तर तिथं गेले तर एका बाईने त्यांच्या हातावर काय टाकीतली, कढी टाकीतली गरम गरम. यांचा राग अनावर आला. हे विद्यावंत होते. बोटं चाटून घेतले आणि त्या घराला पुसून टाकले. आणि जलजा उन्हेन सर्व गाव काय केलं, जाळून टाक. म्हणजे स्वामींच्या सोबत असताना सुद्धा स्वामींना न विचारून गेले, एवढी आपत्ती त्यांच्यावर आली.
आणि परमेश्वर त्या गोष्टीला निमित्त झाले, आदर्श दिला परमेश्वराने की आपण यांच्यासोबत गेलो नसतो तर यांनी असं केलं नसतं. म्हणून परमेश्वरांनी त्यांची सांगत तोडायचा प्रयत्न केला आणि त्यांना रात्री झोपेमध्ये टाकून रात्रंदिवस चालता चालता डायरेक्ट परमेश्वरपूरला आले गोविंद प्रभू बाबाजवळ आणि घडलेल्या दोषाची क्षमा मागण्यासाठी. हा आदर्श आहे. परमेश्वराला परमेश्वराची क्षमा मागण्याची गरज नाही, पण आपल्याला आदर्श दिला की ते एवढ्या हिंसेला निमित्त झाले. म्हणून त्या निमित्त झालेल्यामुळं स्वामी चक्रांनी त्यांची संबत्त सोडून टाकली आणि डायरेक्ट रुद्धपूरला आले आणि गोविंद प्रभू बाबाजवळ त्यांनी दर्शन घेतलं, माफी मागितली. रुद्धपूरला आले. कुठं आले? परमेश्वरपूर म्हणजे रुद्धपूरला आले. तसं विशेषतः तशा प्रकारचा आपल्याकडून जर अशा निमित्तही झालो, निमित्त दोष खूप मोठा आहे. निमित्त गुण जितका मोठा आहे ना तितका निमित्त दोषही मोठा आहे. म्हणून ते म्हणतात की निमित्त दोष जर घडला तर विशेष स्थान म्हणजे येळापूर केलिया दोष त्या ठिकाणी स्तब्ध होईल. वेरूळ करावं लागेल, वेरूळ नमस्कार करावं लागेल, म्हणजे त्या ठिकाणची आपल्याला लागणारी जी दोषाची अयोग्यता आहे ती दूर होऊन जाईल. अशी प्रसाद सेवा, विशेष भिक्षुक, विशेष प्रसाद हे नमस्कारणा अविधी पर्यायी. भिक्षुक आणि प्रसाद हे जर नमस्कारले तर आला अविधी पर्याय. अविधी आपल्याला जर आला तर त्याचा परिहार होतो. ही प्रसाद सेवा, ही काय आहे? प्रसाद सेवा. आणि ही प्रसाद सेवा जर तुम्ही करत राहिले तर तुम्हाला एवढ्या प्रकारचे विघ्न जर आले, एवढ्या प्रकारचे दोष जर घडले तर त्या दोषाला हा उपाय म्हणून त्यांनी एवढे उपाय सांगितले आणि प्रमाण देऊन सिद्ध करून दाखवलं. स्वामी चक्रांचं प्रमाण देऊन सिद्ध करून दाखवलं की अशा प्रकारचं स्वामींनी सुद्धा केलं तर आपण कुठं लागतो. म्हणून अशा प्रकारचं त्या माध्यमातून ही प्रसाद सेवा वासनिकासाठी आणि हे दोष घडलेले दूर होण्यासाठी इथे सांगितले. स्थान सांगितले. परमेश्वराचा स्पर्श झाला त्याला स्थान म्हणतात. तर परमेश्वराचा संबंधच किती ठिकाणी येतो? कवने ठाई येत. कवने ठाईने किती प्रकारचा, म्हणजे परमेश्वराचा संबंधच किती प्रकारचा आहे आणि कुठं आहे. प्रसाद सेवेकारांनी सांगितलं जडी स्थळी विहिरी. जळाला संबंध देतात, स्थळाला संबंध देतात. जलाला जर संबंध दिला म्हणजे जल म्हणजे पाणी, एखाद्या पाण्याला जर संबंध दिला तर पाणी जोपर्यंत जमीनमध्ये आहे सलग तोपर्यंत त्या पाण्याचं नमस्कार, तोपर्यंत ते पाणी काय होईल? नमस्कार. स्थळाला संबंध दिला, स्थळ म्हणजे जागा, या जागेला संबंध दिला. एखाद्या वेळेस मातीला संबंध, मातीवर बसले तर जी माती आहे क्वालिटी जोपर्यंत जमीनमध्ये बदलत नाही तोपर्यंत ती माती नमस्कार. काळी माती आहे, खोदता खोदता पांढरी माती लागली, संबंध गेला. एखाद्या पाषाणावर संबंध दिला, खडकावर, तर तो जेवढा खडक सलग आहे तो खडक नमस्कार.
असं संबंधाची व्याख्या केली. जर चिरा आहे, चिरा म्हणजे जमीनवर ठेवलेला दगड, चिरा म्हणजे जमीनवर ठेवलेला दगड. जमीनवर ठेवलेला एखादा दगड आहे आणि या दगडावर स्वामी बसले. त्या जमीनच्या वेगळा आहे, भूमीच्या तो दगड काय आहे, वेगळा आहे. तो भूमीवर तो दगड आहे, परंतु त्या भूमीचा आणि त्या दगडाचा काही अर्थार्थी संबंध नाही. चिऱ्यावर जर बसले तर भूमीशी वेगळा बनला, तो चिरा त्या जमीनची वेगळा बनला. तर फक्त जो चिरा आहे, तो दगड आहे, तेवढाच नमस्कारी, त्याच्या खालची जागा नमस्कारी होणार. स्वामी चक्रांनी 5 लिंगाला विरावायला, त्याच्यामध्ये अंबिनाथाचं लिंग आहे. जेव्हा जेव्हा लिंगाला विळा व्हायला स्वामींनी चरित्रामध्ये असं आहे की विळा व्हायल्यानंतर त्या लिंगाला असा पूर्णपणे चारी बाजूनी स्पर्श केला. आता लिंगाला विळा व्हायल्यानंतर स्पर्श केला, त्याला तांब्याचा पत्रा लावलेला होता. वरून कशाचा पत्रा होता, तांब्याचा. आता मध्ये दगड होता, पण बाहेर काय होता, तांब्याचा पत्रा होता. मग आता संबंध त्या पत्राला लावल्यानंतर, संबंध त्या याला दिल्यानंतर तर पत्रा नमस्कारी झाला. कायमस्वरूपी आजपर्यंत तसंच लिंग राहिलं असतं तर आपल्यासाठी ते नमस्कारीच राहिलं असतं. अंबिनाथाचे दाग. परंतु पूर्वजांनी काय केलं, त्यांचा असा नियम आहे, सिंहस्थ जेव्हा 12 वर्षांनी येतं, त्या 12 वर्षांनी त्या प्रत्येक लिंगाचा तो पत्रा काय करतात, काढून टाकतात ना, नवा पत्रा त्या ठिकाणी लावतात. आता स्वामींना संबंध देऊन किती वर्ष झाले, 800 वर्ष. 800 वर्ष झाले त्या लिंगाला संबंध दिला, म्हणजे त्या पत्राला संबंध दिला. त्याच्यानंतर किती वेळा तरी सिंहस्थ येऊन गेला, 12 वर्षांनी किती तळावे. तेव्हा पहिल्यांदा जेव्हा संबंध दिला तेव्हा तो पत्रा काय केला, काढून टाकला. म्हणजे आमच्या पूर्वजांनी तो जपून ठेवला आहे. काढून टाकला म्हणजे त्यांनी काढला असत, पण आमच्या पूर्वजांनी पिढीमध्ये जपून ठेवला आहे. त्याच्यावर अंबिनाथाचे तांबे आजही लिहिल. पण आज त्याला नवा पत्रा लागलेला आहे. संबंध होईल का? म्हणून म्हणतात तो गोटा जसा, चिरा जसा भूमीवर आहे, तर भूमीचा जरी त्याला संबंध असला, परंतु स्वामी जर दगडावर बसले तर त्या दगडच फक्त, चिराच फक्त नमस्कारी होईल, ती खालची भूमी कधीही नमस्कारी होणार नाही. या सिद्धांताला मानून त्या अंबिनाथाच्या लिंगाचा आहे. आता ते म्हणतात एखाद्या वेळेस संबंध, भूमी माझी रुतला, भूमिका वृक्षी विजय केले, तर अशिकाची वृक्षाचा संबंध आला. एक वृक्ष आहे, एक झाड आहे, ते झाड जमीनमध्ये आहे, जमीनमध्ये सर्व मुळ्या आहे त्याच्यात. आणि आमचे स्वामी त्या ठिकाणी गेले. आमचे स्वामी म्हणजे कोणताही परमेश्वर अवतार जाऊ, परमेश्वराने त्या ठिकाणी विजय केलं आणि त्या झाडाला वरच्या याला संबंध दिला, वरच्या शेंड्याला. तर अशिका वृक्ष संबंधित झाला. तर अशिका वृक्ष काय झाला, संबंधित झाला. म्हणजे संपूर्ण झाड नमस्कारी झालं. कशाला संबंधित दिला, वरच्या शेंड्याला.
असा संबंध दिला, तर त्या झाडाच्या माध्यमातून सर्व जे आहे त्या हे होत्या, म्हणून त्या संपूर्ण झाडाला काय झाला, संबंध झाला. पण ते म्हणतात एखाद्या वेळेस डहाळीला आमचे स्वामी कधी डाळीवर बसायचे, फांदीवर, एकाच फांदीवर बसायचे, दुसऱ्या फांदीचा काही स्पर्श येऊ देत नव्हते. डहाळी श्रीकरे धरली किंवा घोड्याप्रमाणे आरोहण केले तरी खांदीची संबंधाची जाण आहे. फक्त काय होईल, ती जी डहाळ आहे, ती जी डंग म्हणतो आपण, ती फक्त काय आहे, नमस्कारी आहे. बाकीचं झाड नमस्कारी नाही. म्हणजे नमस्कारण्याच्या माध्यमातून इतका मोठा फरक सांगितलेला आहे की परमेश्वराचा संबंध नमस्कारायला पाहिजे, परंतु परमेश्वर संबंधच किती प्रकाराने देतात, हा संबंध इथंच का, तर आपल्याला विशेष सांगायचं कारण का पडलं, आपण वासनिक आहात आणि वासनिकाला जर अशी हिंसा घडली, तर स्थान नमस्कारायचा प्रसंग आला, तर त्या स्थानाच्या वंदनाची संपूर्ण माहिती पाहिजे. म्हणून त्या प्रसाद सेवेकारांनी या ठिकाणी स्थानाची माहिती